नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे निघालेल्या काही जागांबद्दलची माहिती. तर यामध्ये आपण बघणार आहोत पदाचे नाव, रिक्त पदे, नियुक्तीचे ठिकाण, वयोमर्यादा, त्यासाठी असणारी शैक्षणिक अर्हता आणि एकत्रित मानधन म्हणजेच पेमेंट. तर त्यामध्ये आपली फर्स्ट पोस्ट आहे औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मासिस्ट. एक पद असणार आहे. नियुक्तीचे ठिकाण असणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान, उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे. वयोमर्यादा असणारे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष. NHM कर्मचारी असेल तर 5 वर्ष एज रिलॅक्सेशन राहणार आहे. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता असणार आहे D फार्म किंवा B फार्म आणि MSCIT. NHM शासकीय अनुभव असल्यास त्याला प्राधान्य हा देण्यात येणार आहे. एकत्रित मानधन किती असणार आहे तर 17,000 पर मंथ. नेक्स्ट पोस्ट आहे समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर. एक पोस्ट असणार आहे. नियुक्तीचे ठिकाण असणार आहे राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र पुणे. खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा असणारे 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष. NHM कर्मचारी असेल तर 5 वर्ष शिथिलता राहणार आहे. यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू तर बॅचलर्स ऑर इक्विव्हॅलेंट डिग्री इन सोशल वर्क, सोशियोलॉजी, सायकोलॉजी. प्रेफरन्शियल क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे. तर त्यामध्ये फर्स्ट आहे मास्टर्स डिग्री, PG, डिप्लोमा इन सोशल वर्क, सायकोलॉजी, सोशियोलॉजी. एक्सपिरियन्स इन NTEP और वर्कड ॲज अ काउन्सिलर. थर्ड असणार आहे बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर. तर या तिन्हीपैकी कोणती गोष्ट असेल तर त्याला प्रेफरन्स हा दिला जाईल. यासाठी आपल्याला पेमेंट असणार आहे 20,000 पर मंथ. नेक्स्ट पोस्ट आहे आपली एक्सरे टेक्निशियन. तर एक पोस्ट असणार आहे. त्यासाठी नियुक्तीचे ठिकाण आणि वयोमर्यादा यामध्ये सेमच राहणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू तर 10+2 म्हणजे 12वी विथ डिप्लोमा इन रेडिओलॉजी और एक्सरे रिलिव्हंट अप्रूव्ड युनिव्हर्सिटी बाय UGC. टोटल याला एकत्रित मानधन असणार आहे 17,000 पर मंथ. तर यामध्ये काही अटी व शर्ती आहेत त्या आपण 1 by 1 बघू. त्यामध्ये फर्स्ट आहे उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती ही 11 महिने 29 दिवसासाठी असणार आहे. नेक्स्ट आहे जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. त्यामुळे आपल्याला त्यावर कायमपणाचा हक्क राहणार नाही. तसेच त्या पदांसाठी शासनाच्या कोणत्याही सेवा किंवा अटी ह्या लागू राहणार नाहीत. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा. नेक्स्ट पॉइंट आहे उपरोक्त कंत्राटी पदाकरता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल. आपल्याला सांगितल्याप्रमाणे दर महिन्याचं आपल्याला मानधन हे देण्यात येईल. जाहिरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत व नियुक्ती संख्येत ठिकाणात बदल होऊ शकतो. जे आपल्याला सांगितलेला पोस्ट नंबर असेल किंवा पोस्ट असेल त्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो. याबाबतचे सर्व निर्णय हे अधिकारी माननीय उपसंचालक पुणे मंडळ पुणे यांनी राखून ठेवलेले आहेत. अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य देण्यात येईल. आपलं इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ते सोडून जर आपल्याकडे एक्स्ट्रा काही क्वालिफिकेशन असेल त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रेफरन्शियल क्वालिफिकेशन तर त्याला प्राधान्य हे देण्यात येईल. एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करायचा आहे. तर आपल्याकडे दोन्ही पोस्टसाठी आपण अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर आपल्याला त्यासाठी वेगवेगळे अर्ज करायचे. निवड यादीतील गुणांक क्रमांकाच्या आधारे क्रमाने पदस्थापना दिली जाईल. त्याबाबत उमेदवाराने कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल. जाहिरातीच्या दिवशी सदर पदासाठी कमाल वयोमर्यादा अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष राहील. आपण सांगितल्याप्रमाणे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष. आणि जर NHM मध्ये ऑलरेडी काम करत असेल तर त्यांच्यासाठी 5 वर्ष वयोमर्यादा शिथिलता राहणार आहे. उपरोक्त पदाकरता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करून गुणानुक्रमे यादी तयार करण्यात येईल. तर आपलं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याच्यानुसार आपलं निवड प्रक्रिया ही होणार आहे. अर्जदाराला कंत्राटी कालावधीमध्ये सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही. भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, प्रक्रियेत बदल करण्याचे सर्व अधिकार माननीय उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे यांच्या स्तरावर राखीव ठेवण्यात आलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट असणार आहे उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, गुणपत्रिका आणि आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित स्वप्रतीसह आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने 17 जुलै ते 24 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ पुणे नवीन प्रशासकीय इमारत 3रा मजला विधान भवन समोर पुणे येथे आपल्याला तो कार्यालयीन वेळेतच आणून द्यायचा आहे. शासकीय सुट्टी
वगळता आपल्याला तो द्यायचा आहे, म्हणजे रविवार वगैरे सोडूनच आपल्याला ते द्यायचं आहे. प्रक्रिया शुल्क अधिक शासकीय कर अदा केल्यानंतरच उमेदवाराला अर्ज भरती प्रक्रिया करता गृहीत धरण्यात येईल. तर यासाठी आपल्याला फी असणार आहे, ती फी सुद्धा आपल्याला त्यामध्ये पे करायची आहे. सदर भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाल्यास प्रतीक्षा यादीतील मेरिट मधील पुढील उमेदवारास नवीन भरती प्रक्रिया न करता नियुक्तीचे आदेश दिले जातील. तर ऑलरेडी आपण भरती केल्यानंतर जे कॅन्डिडेट असणार त्यांच्यापैकी एखादा जर राजीनामा दिला, ती जागा रिकामी झाली, तर जे काही वेटिंग लिस्ट मधील मुलं असतील त्यांना तिथं प्राधान्य दिलं जाईल. अर्जासोबत उमेदवारांनी परीक्षा शुल्क रक्कम मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 300 रुपयांचा आपल्याला डिमांड ड्राफ्ट इथं करायचा आहे. कोणाच्या नावे तर डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस पुणे यांच्या नावे काढायचा आहे आणि तो अर्जासोबत DD हा आपल्याला जोडायचा आहे. सदर भरती प्रक्रियेकरता अर्ज आपण सांगितलेले 17 जुलै ते 24 जुलै पर्यंत आपल्याला राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ पुणे याच्या ठिकाणी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे. बाकी कोणत्याही पद्धतीचा आपल्याला इथं अवलंब करायचा नाही. तर लास्ट पॉइंट आहे, उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सूचना असतील, गुणवत्ता यादी, कार्यालयीन सूचना या सगळ्या आपल्याला त्यांच्या या ऑफिशियल वेबसाईटवर दिल्या जातील. तर आपल्याला नेहमी त्यांची ऑफिशियल वेबसाईट ही चेक करत राहायचं आहे. तर आपल्याला काय काय द्यायचे डॉक्युमेंट्स ते सुद्धा आपल्याला इथे दिलेलं आहे, ते आपण बघू. तर खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती म्हणजे आपल्याला सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज आपल्याला लागणार आहेत. म्हणजे आपले जे काही कागदपत्र असणार त्यांचे सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स आपल्याला सोबत अर्जासोबत द्यायचे आहेत. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका. नेक्स्ट आहे राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र, जे कास्ट असणार आहेत त्यांनी कास्ट सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला. नेक्स्ट असणार आहे प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र, अनुभव आहे असं असेल तर आपल्याला त्याचं प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज आपले फोटो, शासकीय अनुभव असल्यास अनुभव, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि नावात बदल असल्यास गॅजेट राजपत्र प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जोडायचं आहे. तर आपल्याला ह्याचा जो अर्ज आहे म्हणजे याचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. त्याच्यासोबतच आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स जोडायचे ते सुद्धा आपण त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.